हा हॅलो हॅलो भाऊ नमस्कार. Hello, hello. काय नाव आहे तुझं? आशिष. तू आलास का आधी पण शोला? नाही फर्स्ट टाइम. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. आशिष काय करतो आयुष्यात? मी आता म्हणजे जॉबलेस आहे सध्या तरी. अच्छा डान्स वगैरे कोरिओग्राफर. काय प्रेमाचा वगैरे काही स्टोरी आहे तुझ्याकडे? हा एक आहे. आम्ही थोडं ट्रिपला गेलेलो. थोडं हा हा म्हणजे पूर्णच हा कुठे गेला ट्रिपला? कर्जत. हा अरे वा मग थोडंच. पूर्ण ट्रिप म्हणजे मनाली वगैरे? आता माझ्या मित्राने मी ऑर्गनाईज केलेली ट्रिप. हम्म, तर तेव्हा माझी गर्लफ्रेंड येणार होती. हम्म, पण ते अचानक ती बोलली मला जॉब म्हणजे रिअल इस्टेटमध्ये काम आली होती. हम्म. तर तिला पॉसिबल नसतं सॅटर्डे संडे ऑफ. हा तर माझ्या मित्राला बोललो भाई इथं नाही आता अजून कोणतरी जमा कर. काउंट जमा आपला हा काउंट कमी पडतं ग्रुपमध्ये. हा हा तर माझी अजून एक एक्स गर्लफ्रेंड होती. तर त्यांनी तिला विचारलं. तुझी एक गर्लफ्रेंड पण होती आणि एक एक्स गर्लफ्रेंड पण होती? ग्रुप मधलेच होते. ग्रुप मधलेच. खेळकर. चेहऱ्यावर जाऊ नको. ठीक आहे ठीक आहे. हा तुझी एक्स गर्लफ्रेंड पण होती मग? तर मित्राने तिला विचारलं तर ती हा बोलली रेडी झाली की येते मी. आणि स्लीपओव्हर वाली पिकनिक आहे? नाही नॉर्मल पिकनिक. नाही, म्हणजे हा वन डे म्हणजे रात्री राहणार होते ना तिकडे? हा तेच अरे विचारतोय मी फक्त. हा ठीक आहे. मग ती रेडी झाली आणि एंड मोमेंटला म्हणजे माझी गर्लफ्रेंड रेडी झाली यायला. अच्छा तर दोघी येत आहे? दोघी पण येत. आहे का ना माझ्या भेटू. छान छान. मग काय आलं? तर तिला बोललो जरा आपल्याला थोडं थांब. मी माझ्या मित्रांसोबत झालं आपण नंतर जाऊ. पण ती अच्छा तू स्वतःच्याच गर्लफ्रेंडला थांबवत होतास? किती नीच आहेस रे. मला माहिती होतं तिकडे लफडी होणार होती. लफडी नाही तिकडे तू झोपणार. एक्स गर्लफ्रेंड येणार होती. हा छान छान. तर ती रेडी झाली तर मी बोललो चल आता तुला का आता नाही बोलू नाही शकत जास्त. तर बोललो चल. आणि तिकडे आम्ही गेलो. आम्ही सगळे ड्रिंक करायला बसलेलो मित्र वगैरे. तर ती माझ्या बाजूला होती आणि मी जस्ट तिला म्हणजे एक्सला इग्नोर करत होतो खूपच. हा म्हणजे आता रॅन्डम आपण हाय हॅलो तरी करतो ना. तर असं काय आम्ही नाही करत. नाही असं का तुम्ही माझ्यावर का हसताय? मी नाही बोलत म्हणजे हा जेव्हा माझी आई बरोबर तर मी इग्नोर करत होतो. तर माझी गर्लफ्रेंड बोलली तू असं इग्नोर का करतोस तिला? एक्सला? हा त्या दोघी ओळखायच्या एकमेकीला? हा दोघी ओळखायच्या. हा तर ती मला सांगत होती इग्नोर का करतो थोडं नॉर्मली बोल तिच्याशी. मी बोललो अरे परत तुला राग येईल परत आपल्यात भांडणं होतील त्यापेक्षा नको ना उगाच काय. तुला रात्रीची काळजी होती? नंतर ती बोलली अरे मी एवढी हे नाहीये की तू बोलू शकतो असं काय प्रॉब्लेम नाही मला. मी एवढी मॅच्युअर आहे. मॅच्युअर आहे. हा आणि सगळ्या म्हणजे दारू सगळ्यांना हायच झालेली एकदम सगळे टाईडच होते तेव्हा. हे का सांगतोयस तू? नाही सांगतोय मी पुढे अजून अच्छा पुढे आहे याच्या. हा हा बिल्डअप. तर तिचं ऐकलं मी बोललो म्हणजे इमोशनल झालो मी भाई एवढी इमोशनल झालं? एवढी ती मला हे करते बोलते तू बोलायला जाऊ शकतो असं काही नाही. तर मी बस तुझा नको वाहून दिवस. हो मग ती म्हणजे इमोशनल झालो मी भाई. ती एवढी मला सपोर्ट करते की बोल तिच्याशी वगैरे जा. तर थोड्या वेळाने तिला माहिती आहे की पुढे लागणार आहे त्याची. कंटिन्यू. हा मग थोड्या वेळाने मी बोलायला गेलो तिच्याशी. हा हाय हॅलो करायला गेलो आणि बोलत होतो जस्ट. आणि नंतरला मी आलो परत रिटर्न चेअरवर बसलो ड्रिंक वगैरे पित होतो. तेव्हा ती मला विचारते तू गेलास बोलायला? मी जस्ट बोलल्या मी तिच्याकडे बघतो. मी थोडा वेळ काय आलंय परीक्षा फेल झालास मग? मी थोडं शॉक झालो. मी बोललो ही आत्ता मी बोललो तू 2 मिनिटं आधी बोललीस की तू जाऊ शकतोस बोलायला मी एवढी मॅच्युअर आहे. आणि मग त्यांच्यामध्ये लफडी झाली त्या मुलींमध्ये. हा काय तू माझ्या बॉयफ्रेंड बोलतेस कशी? तुझ्यासाठी 2 मुली भांडत होत्या? हा दोघी आंधळ्या म्हणजे दोघी चांगलं. अरे म्हणजे प्रेमात आंधळ्या होत्या. तुम्ही गाणेला अर्थ काढतो. हा दोघी भांडतायत. हा मग म्हणजे त्यांच्या आधी पण लफडी झालेली माझ्या. हा तुझ्यावरूनच. तू का आहेस काय रे? बस. हा मग त्यांची अशी लफडी झाली तर मी मित्र वगैरे सोडवायला गेले त्यांना. आणि तू बसून राहिलास? दोघी ती ओल्ड मग बनव माझ्यासाठी. दोघी रूम मध्ये गेल्या. हा दोघी वेगवेगळ्या दोघी वेगवेगळ्या अशी भांडणं होतात तो कर्जत मध्ये? नंतर ते असे दोघं मित्राला समजावायला गेले दोघींना पण. तू काय करत होतास? मी बाहेरच बसलेलो. मी काय करतो म्हणजे दोघींपैकी कोणाला समजा तिसऱ्या पोरीवर होता. मला समजत नव्हतं कोणाला काय तुला समजत नव्हतं कोणत्या मुलीवर जाऊ? कोणत्या समजवू नको. ठीक आहे. हा ठीक आहे. मग आता त्या दोघी शांत होतात. 2 मिनिटं बाहेर बसलो आणि स्विमिंग पूलच्या इथे. हा स्विमिंग पूलच्या इकडे बसलो. आणि मला काय माहिती मी ड्रिंक करत होतो. हा तुला स्वतःच्याच कानाखाली मारत होतो. स्वतःच्या कानाखाली मारायला लागलास तू? आणि स्वतःलाच? हा हे करून झालं ना करू ना. एक काम कर. म्हणजे तिचं मी ऐकलं ना ती गोष्ट की जा तू बोलू शकतोस. हा
अच्छा तू नाही बोलला पाहिजे होतास. हा. अच्छा आता ती आहे गर्लफ्रेंड तुझ्या आयुष्यात नाही अजून? नाही त्या दोघी गेल्या आता ब्रेकअप झाला. दोघींची. हो हो. आणि त्या रात्री नंतर काय झालं? नाही नाही मी झोपलो टाईट. आणि आता कोणता ऍप वगैरे युज करतोय? नाही नाही नाही. मोबाईल चेक करूयाचा आपण. नको नको. कर ना प्लीज प्लीज. मग तू परत थोडी मग नको नको मोबाईल. कर ना 1000 दे तू प्लीज. आता शांत. चला आलेला आहे आपल्याकडे आयफोन. ठीक आहे बोला काय सर्च करायचंय? व्हॉट्सअप मध्ये सर्च करू? फेस आयडी मागतो यार. इंस्टाग्राम खोलू? ठीक आहे चला इंस्टा खोलूया आपण. स्नॅप मध्ये काय नाव? वैष्णवी कोण आहे? नाही माहिती बाबा कोण आहे. तुला माहितच नाही? मी फक्त चॅट करतो. ए छान छान. बाकी कुठे फिरतेस आता पुण्यामध्ये? म्हणजे मुलीने लिहिलंय हाय दिस इज माय न्यू नंबर. काय बोलतेस खरंच? याचं तेवढं शॉकिंग काय होतं? हा गॅलरीमध्ये जाऊन नवीन नंबर मिळतो तर क्या घाणेरडी चॅट केली आहे. म्हणजे अश्लील काय नाही पण काय चॅट सांगतो मी तुम्हाला. त्या ह्याने काहीतरी लिहिलं बेबी आणि याने तू बेबीची स्पेलिंग कशी चुकवलीस? काय वाजता तू? बेबीची स्पेलिंग लिहिली BEBY. तर मुलीने लिहिलं इट्स अ बेबी असतं रे. मी म्हटलं ऑटो करेक्ट बंद नाही. आणि मग ह्याने लिहिलं आली चुका काढायला. त्याला मुलगा झाला हे इम्पॉर्टंट आहे. का रे तो नल्ला आहे का तुझ्याला झालाय? ठीक आहे मग त्याने लिहिलं हा ते इम्पॉर्टंट आहेच नो डाऊट पण मी तुला करेक्ट करत होती ना. ह्याने लिहिलंय जिसके घर पे आरसे होते हैं. नाही बोललेलो मी. वो दूसरों को आरसे में नहीं देखा करते. मुलीने लिहिलंय चल रे मुलीने लिहिलंय आरशात तोंड बघत जा कधीतरी. नाही हे सगळं मी माझ्या मनात. कोणी करेक्ट करत असेल तर करेक्ट व्हायचं असतं. याने लिहिलंय मी करेक्टच आहे निघ. बाकी काय लिहिलंय कॉंग्रॅच्युलेशन्स खाऊ थँक्यू सो मच सॉरी हा जरा कामात होती आणि थोडा ना फ्री झाले की करेन कॉल. नाही केलाय कॉल. एका मुलीला ह्याने लिहिलंय अरे मला नाही आवडत ते उगाच फालतूगिरी. ह्याने लिहिलंय जाऊ दे भेटशील तेव्हा सांगेन मी तुला. हा रे समजू शकते मी. इग्नोर मंत्रा ट्राय कर बघू कोणी असेल तर येईन नाहीतर नाही. अरे मित्रांच्या गोष्टी नाही आहेत त्याच्यात नाही. असे खूप मुलींवरून चिडवतात मला. वेट कॉल करतो. आता नको बाहेर आहे मी मॉम सोबत. नंतर करते फ्री झाले की. ओके नाही केलं. याने लिहिलंय आधी लिहिलंय 5 वाजता ओके मग 10 वाजता लिहिलंय कॉल नाही लागत आहे तुझा. त्या मुलीने लिहिलंय कॉइन टाकून बघ. तो मागून म्हणतोय कुठे? ठीक आहे देऊन टाकू आपण ह्याला. ठीक आहे ठीक आहे. तू सांग मित्रा किती पैसे दिले पाहिजे ना? तू थोडा रिस्पॉन्सिबल वाटतोस मला. हा